राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग नॉन डेअरी पनीरवर वर्षभराची बंदी घातली आहे। अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अॅनालॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे। दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटक वापरून तयार केलेले उत्पादन पनीर म्हणून आता विकता येणार नाहीये। या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवर होणार आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते। मात्र प्रमाणित नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी आज होणार आहे। कोर्टाची वेळ संपल्यानंतर सुनावणी होईल असं सांगण्यात आलंय। दुपारी 2 वाजता या संदर्भातली सुनावणी सुरू होईल अशी माहिती आहे। दरम्यान ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल देसाई यांनी काल अशी प्रतिक्रिया दिली होती की सुनावणी आजच होण्याची अपेक्षा होती। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निर्णयामुळे अखेर भरत गोगावले यांचा पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय। सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या 1 ते 2 दिवसात गोगावले यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा होऊ शकते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारनं 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे। त्यासाठी 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यावर काल पैसे जमा होणार होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यासाठीच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं, पण तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना आता वाट पाहावी लागते। केंद्राकडून मिळणाऱ्या डेटामध्ये अडचणी येत असल्यानं कर्जमाफीची रक्कम काल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। तर आज ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते। ज्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊ लागला आहे। आज आम्हाला करायचं होतं, पण माहितीकडून जर काहीतरी रेकॉर्ड मिळालं पाहिजे होती, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। केंद्राकडून आम्हाला यादी भेटलेली आहे, सेम प्रोसेस तशीच आहे, त्याच्यावर अपलोड केलेला आहे। तिथून थोडासा डेटा आम्हाला परफेक्ट मिळाला गेला आहे काय, त्याच्यामुळं आजच्या दिवस मला वाटत नाही होईल म्हणून। असं जर झालं तर आज मी करू शकतो। आजपासून महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्याला कारण आहे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संप। आजपासून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत। या संपाचा वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। सेंट्रल मार्टचं म्हणणं आहे की BHMS CCMP धोरणाबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक फेऱ्यांची चर्चा होऊनही कोणतीही समाधानकारक ग्वाही मिळालेली नाही। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करत कायदेशीर आणि नियामक चौकट स्पष्ट होईपर्यंत या धोरणाची अंमलबजावणी करू नये अशी भूमिका संघटनेनं घेतलेली आहे। संपाच्या सुरुवातीच्या 24 तासात केवळ आपत्कालीन आणि अपघात विभागातील सेवा सुरू राहतील, तर OPD सेवा, नियमित रुग्णांवरील उपचार, नियोजित शस्त्रक्रिया, दैनंदिन कर्तव्ये आणि शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे बंद राहतील। ओबीसींची जातनिहाय जनगणना आणि विविध मागण्यांसाठी निघालेली मंडल यात्रा यवतमाळात दाखल झाली आहे। ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमसह जनगणना करावी, तसेच प्रत्येक जातीची स्वतंत्रपणे जनगणना करावी अशी या मागणी यात्रेच्या माध्यमातून करण्यात येते आहे। भंडाऱ्यातून 3 ऑगस्ट रोजी सुरू झालेली ही यात्रा 9 ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून जाणार आहे। यवतमाळनंतर बुलढाणा, अकोला, अमरावतीसह एकूण 11 जिल्ह्यात ही यात्रा पोहोचणार असल्याची माहिती ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोरम यांनी दिली आहे। वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या कमी दरावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत लिलाव बंद पडलाय। व्यापाऱ्यांकडून कमी भावात हळदीची विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। 1 दिवस आधी हळदीला 19,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला होता, मात्र हा दर 17,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। इतर बाजार समित्यांमध्ये चांगला भाव मिळत असताना वसमत येथे कमी दर का मिळतोय अशी सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी योग्य दरानं लिलाव करण्याची मागणी केली आहे। तुम्ही सुद्धा बाहेर जाऊन पावभाजी खाता का? तर ही बातमी नक्की पहा। पावभाजी खाताना त्यात अळी आढळल्याचा एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधून समोर आलाय। या व्हिडिओमध्ये पावभाजीत अळी असल्याचं आढळलंय। केवळ भाजीचा व्हिडिओ असल्यानं तो कोणत्या हॉटेलमधील आहे हे स्पष्ट होत नाहीये, मात्र FDA पर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानं त्यांच्याकडून या व्हिडिओची सत्यता पडताळली जाणार आहे। त्यानंतर हा व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या हॉटेलमधील आहे हे समोर येऊ शकतं।
पालघरमधील शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीचा दुहेरी फटका बसलाय. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे भाताची पेरणी, बियाणं आणि रोपं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 4 दिवस पावसानं उघडीप दिल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची रोपं शिल्लक आहेत त्यांनी रोपणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र अनेकांवर दुबार पेरणीचा हंगाम निघून गेल्यानं शेती ओसाट ठेवण्याची वेळ आली आहे. आता मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाच्या पातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आलेत. त्यामधून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. सध्या जायकवाडी धरणाचा साठा 92% आला असून सध्या 47,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव सध्या ओव्हरफ्लो झालाय. सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचा आणि दाट धुक्यात न्हालेल्या परिसराचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी कास तलावाला भेट दिली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी कास तलावाला भेट देत सांडव्यातील पाणी आणि परिसरातील निसर्गाचा आनंद लुटलाय. सध्या या भागात रिमझिम पावसाने दाट धुकं असल्यानं संपूर्ण परिसर खुलून गेलाय. ठाणे जिल्ह्यामध्ये खड्ड्यांमुळे दुचाकीवरील महिला आणि TDRF जवानांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. आनंदनगर जकात नाका परिसरात काल मनसेनं खड्ड्यात उतरून आंदोलन केलं होतं. तसंच ABP माझानं खड्ड्यांसंदर्भात बातमी प्रसारित केली होती. त्याची तत्काळ दखल घेत प्रशासनानं मोठ्या खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरूपात डांबरी पॅच टाकून ते बुजवण्यास सुरुवात केली आहे. मात्र महामार्गावर अजूनही अनेक ठिकाणी खड्डे कायम असून त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. सिंधुदुर्गातल्या आंबोलीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय. हिरण्यकेशी नदीवरच्या आंबोली गेळे जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे बंगलेवाडी, गेळे, फणसवाडी आणि सत्तीचीवाडी या भागांचा संपर्क प्रभावित झालाय. दरम्यान कावळेसातला जाणारे काही अतिउत्साहित पर्यटक पुलावरून पाणी वाहत असतानाही जीव धोक्यात घालून वाहन चालवताना चित्र दिसते. दरम्यान सततच्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड आणि कांदिवली परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय. दरम्यान कमी झालेल्या दृश्यमानतेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गातल्या आंबोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यानं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान सध्या आंबोलीमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांना रस्त्यावरूनच धबधबा पाहावा लागत असल्यामुळे त्यांचे हिरमोड झाल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीचा दुहेरी फटका बसतोय. गेल्या महिन्यात झालेल्या 2 अतिवृष्टीच्या घटनांमध्ये भाताची पेरणी आणि बियाणं आणि रोपं वाहून गेल्यानं हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 4 दिवस पावसानं उघडीप दिल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी रोपं शिल्लक आहेत त्यांनी रोपणीच्या कामाला वेग दिलाय. मात्र अनेकांचा दुबार पेरणीचा हंगामही निघून गेल्यानं यंदा शेती ओसाट ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान शासनाकडून तातडीची मदत मिळाल्यानंतरच पुढील हंगामासाठी उभं राहणं शक्य होईल अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यवतमाळच्या हिवरी तालुक्यातल्या हेटी गावात यदुवंशी नंद गवळी समाजाला आजही स्वतंत्र स्मशानभूमीसाठी वणवण फिरावं लागते. अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा आणि रस्ता नसल्यानं मृतदेह जंगलातील नाल्याच्या काठावर दफन करण्याची वेळ या समाज बांधवांवर आली आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन देऊनही प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप या स्थानिकांनी केलाय. दरम्यान समाजासाठी तातडीनं स्वतंत्र स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कारासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोलापूरच्या उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आलाय. धरणामधून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांमध्ये शेतांमध्ये पाणी शिरलंय. ऊस, केळी, भाजीपाला, मका आणि फळबागांसह बागायत शेती पाण्याखाली गेली असून वडापूर, अरळी, भंडार कवदे, साधेपूर, औज त्यासोबतच बरूर आणि चिंचपूर हे 7 बंधारे पाण्याखाली गेलेत. अतरसंग कुडल इथे सीमा भीमा संगमात मोठा प्रवाह असून सीमेमध्ये उलट दिशेनं पाणी चढते. परिस्थिती पाहता प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावं असं आवाहनही करण्यात आलंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव
यांनी बुधवारी मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आहे। मुंबई दौऱ्यावर असलेल्या यादव यांनी फडणवीस यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे। प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झाले। गजनी आणि लगानसारख्या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी प्रदीप रावत ओळखले जातात। गेल्या 5 वर्षांपासून कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर संपली आहे। ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। अनुपम खेर यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे। शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचं खेर यांनी सांगितलंय। देशभरात गाजणाऱ्या राम मंदिर दानचोरीचं प्रकरण राज्यसभेत आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत चांगलंच गाजलंय। संसद परिसरामध्ये खासदार पप्पू यादवांसोबत विरोधकांनी केलेल्या आंदोलनामुळे सत्ताधारी खासदारांचा चांगलाच पारा चढलाय। आधी देशाची माफी मागा, नंतर गोंधळ घाला अशी तंबीदी किरण रिजिजूंनी विरोधकांना दिली आहे। तर तिकडे यूपी विधानसभेतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक झालेत। दानचोरी प्रकरणात एकाही साधू संतांचा समावेश नसून समाजवादी पक्षाला केवळ वातावरण दूषित करायचं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच 2024 मध्ये राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला आमंत्रण असूनही विरोधकांनी तिकडे पाठ फिरवल्यावरूनही योगींनी निशाणा साधला आहे। कहीं भी, चाहे आप क्रिश्चियनिटी ले लीजिए, चाहे आप मुस्लिम का धर्म ले लीजिए, कहीं पे भी किसी भी रिलीजन में क्या कभी चोरी हुई है इस तरह से उजागर, जिस तरह से हमारे ये सनातन धर्म के जो लोग बात करते हैं। आज आपने राम का पैसा चोरी कर दिया, राम का चंदा, राम का दान, राम जी के पादुकाओं की चोरी कर दी। तो सवाल तो इस बात का है ना कि जिस श्रद्धा और जिस भाव के साथ आप आए, आपने वोट लिया किसके नाम पे, राम जी के नाम पे तो लिया, भगवान राम के, आप उनको हाथ में पकड़ के लेकर आए। एक पोस्टर चला था ना कि हम राम को लाए। राम को लाने वाले कौन होते हैं? राम तो हम सबके हृदय में बसे हुए हैं देखा जाए तो। जैन सिंहसोबत मोहन भागवत संवाद साधणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणत दीपकेंनी भागवतांच्या उपक्रमाचं स्वागत केलंय। गांधींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांनी संविधानावर धडे देऊ नयेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। तर देशात सध्या E20चा मोठा मुद्दा आहे आणि या आंदोलनालाही आमचा पाठिंबा असेल असं दीपकेंनी यावेळी स्पष्ट केलंय। तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल, चांगली सुरुवात आहे। पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल, कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय। तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल। मला वाटतं ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये। नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसनं वांद्रे आणि बोरिवली येथे निषेध बॅनर फडकावत आंदोलन केलंय। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर आता त्यांच्या आमदारांवरही शिंदेची नजर असल्याची चर्चा आहे। त्यातच दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह ठाकरेंचे 7 सोडलेले संजय पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते। तसंच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरही उपस्थित होते। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांनी अमित शहा यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे आणि त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणी मंदिर नासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। सिद्धिविनायक चोरी प्रकरणातले आरोपी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केलाय। राज ठाकरेंनी वाचलेल्या पत्राचा विपर्यास केलाय। आताच्या ट्रस्टींवर ठाकरेंनी कोणताही आरोप केला नाही असे सरवणकरांनी म्हटलंय। दरम्यान सदा सरवणकरांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे। चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते। इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत। आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं।
काम पूर्ण होण्याआधीच कोल्हापुरातील केशवराज भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आलाय. 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडेल. सध्या नाट्यगृह परिसरात चिखलाचं साम्राज्य आहे. अंतर्गत कामासह नाट्यगृहाच्या बाहेरील भागातील अनेक कामं अपूर्ण आहेत. मात्र तरी उद्घाटनाची घाई का केली जाते असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान 4 दिवसात अपूर्ण कामं घाई गडबडीत पूर्ण केली जाणार का आणि घाई गडबडीत केली जाणारी कामं दर्जेदार होतील का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी मालेगाव महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलंय. आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारावर रोखत महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मुख्य बाजारपेठेतील पूल तातडीनं वाहतुकीसाठी खुला करावा, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारावं, तसंच शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत. नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेला बांगलादेश सरकारनं आक्षेप घेत भारताकडे नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या भूमीचा वापर करून कोणत्याही प्रकारच्या राजकीय हालचाली किंवा बांगलादेशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या उपक्रमांना परवानगी देऊ नये अशी मागणी बांगलादेश सरकारनं केली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देत हा कार्यक्रम एका खासगी मीडिया संस्थेनं आयोजित केला असून भारत सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही असं स्पष्ट केलंय. या कार्यक्रमात व्यक्त होणाऱ्या मतांचं सरकार समर्थन करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बीडमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान सुनेत्रा पवार बोलत असताना धनंजय मुंडेंनी वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्याचं म्हणत त्यांनी बोलताना थांबवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली होती. बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवाल उपस्थित करत सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दात टीका केली होती. या एक्स पोस्टवरून आता काँग्रेसवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट काँग्रेस कार्यालयात शिरले. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधल्यानं राष्ट्रवादी संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. सध्या काँग्रेस कार्यालयासमोर तणावाचं वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केलाय. लोकशाही मार्गानं केलेल्या टीकेला दटिंगशाहीनं उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटलंय. राजकारणात टीका होणारच ती सहन होत नसेल तर राजकारण सोडा असं म्हणत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच काँग्रेसनं पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलंय. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासलंय. तसंच काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवरही शाई फेकण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. हर्षवर्धन सपकाळना आमचं आव्हान आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे की त्यांनी कृपया करून कुठेही रस्त्यावरती फिरू नका, नाहीतर जिथे दिसतील तिथे त्यांना मारू, गाळं फासू, जेवढं मारता येईल तेवढं मारू. त्यांनी आमच्या वहिनींवरती आरोप केलेले आहेत, वहिनींवरती फालतू कमेंट केलेली आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांना जाहीर आव्हान करतो, रस्त्यावरती कुठेही फिरू नका, नाहीतर कुत्र्यासारखे मारून काढू तुम्हाला. त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे. तो हर्षवर्धन सपकाळ याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस हे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे. त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्राचं तोंड काळा करून तिथं निघून जावं. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसनं केलेल्या ट्विटचा निषेध केलाय. तर सुनेत्रा पवारांबाबत बोलताना काँग्रेसला लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे.
बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्याबद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. दरम्यान काँग्रेसच्या ट्विटवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. उपमुख्यमंत्र्यांबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय, तर जिरवाळांनीही याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. हे अतिशय अयोग्य आहे, याचा मी निषेध करतो. आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. दादांना जाऊन आज पाच महिने 6 महिने, आज जरी सुनित्राताई असतील तर त्या आज एवढ्या मोठ्या दुःखात असल्यामुळे आज ना उद्या त्या समाजासमोर येतील. समाजाच्या अपेक्षा दादांच्या अप्रोक्ष आता ताईंच्या माध्यमातूनच पूर्ण होतील. त्यांच्या घरात राजकारण, ताईंच्या माहेरी राजकारण, इथं आल्यानंतर दादाबरोबर 35-40 वर्षाचं राजकारण, आणि त्यांना तुम्ही गुंग्या गुडिया म्हणता तसा, त्याच्यासारखं वाईट दुसरं कोणतंच नाही आहे. एक दिवस येईल का इंदिराबाईंसारखंच आपण ताईंना सुद्धा त्या ठिकाणी पाहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.